वाटतंय की तुम्ही खूप मोठं व्हावं आणि तुम्ही व्हाल. तुमचा उत्कर्ष व्हावा, तुमची प्रसिद्धी व्हावी. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. नशिबाच्या पुढे आपण काही नाही करू शकत, पण आपलं नशीब पलटेल, दिवस बदलतील. फक्त तुम्ही थोडा संयम ठेवा. तुझी बायको आली होती माझ्या ऑफिस मध्ये. तिने मला सांगितलंय की ही कागाया करते, तिकडचं तिकडे करते, तिला अशी वागणूक देतो, तशी वागणूक देतो. हे सगळं घरी सांगते. हे तुझ्या बायकोनी सांगितलंय मला. गुड नाईट. मंदार, पुरे ना आता. किती त्रास करून घेशील यार. खरं तर ना आई बाबांच्या सांगण्यावरून तू तिकडे गेलास म्हणून मी तुला अडवलं नाही. नाहीतर या असल्या माणसांच्या वाऱ्यालाही उभं राहायला आवडत नाही मला. हो रिअली? तुझ्या मते ज्या माणसांच्या वाऱ्यालाही उभं राहायचं नसतं त्याच माणसांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला भेटतेस तू? मी अविनाशला भेटायला गेले? बघे, उगाच खोटं बोलू नकोस हं दिव्या. आई बाबांसमोर मला तमाशे नको होते म्हणून मी गप्प बसलो. पण आता तुला इथे मी जाब विचारायला आलोय. अरे पण मी अविनाशला भेटायला का जाईन? कोण असल्या फडतूस बातम्या सांगतं रे तुला? स्वतः अविनाशने मला सांगितलंय. अविनाशने मला स्वतः सांगितलं की तू त्याच्याकडे ताईची तक्रार केलीस. तू हे सांगितलंस की ताई आपल्याकडे रोज फोन करते, त्यांच्या घरच्या चाहड्या आपल्याला सांगते. इनफॅक्ट तू हे सुद्धा सांगितलंस की बाबा त्याला सायको म्हणाले आहेत. माय गॉड, शी, किती घाणेरडा, नीच आणि किती खोटारडा माणूस आहे हा. मंदार, आय स्वेअर मी त्याला मुळीच भेटायला गेलेले नाहीये, त्यामुळे हे असलं काही बोलण्याचा संबंधच येत नाही. अरे मी जर का हे त्याला असं सगळं सांगितलं तर तो किती बिथरेल आणि अनुचं किती छळ करेल माहित नाहीये का मला? आय नो तुझा माझ्यावर विश्वास नाही बसणार. एक मिनिट. मंदा, मंदा, आधी बाहेर ये. आता तिला कशाला बोलू? वेट. आता थांब. मंदा, हो. काय झालं मॅडम? काही हवं होतं तुम्हाला? नाही, मला काही नकोय. पण तू जरा तुझ्या दादांना सांगतेस का की मी आज दिवसभरात कुठे गेले, म्हणजे घरातून किती वाजता बाहेर गेले, घरात परत कधी आले? प्लीज सांग ना जरा दादांना. पण तुम्ही तर घरीच होतात, कुठे गेलाच नाही, तर मी काय सांगू? जा तू तुझ्या कामाला. ठीक आहे. झालं समाधान? का अजून कोणाची साक्ष काढायची नाही? तर आपण एक काम करूया, आपण ना अनुच्या घरी जाऊया आणि त्या भिकारड्या अविनाशला आत्ता माझ्या समोर उभं कर आणि मग त्याला विचार. मग बघू काय बोलतो ते. इनफ. फालतू ड्रामे करायचं नाहीये दिव्या. आणि तू किती पुरावे दिलेस ना तरी माझा तुझ्यावर विश्वास नाही.
कारण माझ्या ताईच्या बाबतीत तू कुठच्या थराला जाऊ शकतेस ना याची पूर्ण कल्पना आहे मला. त्यामुळे एक गोष्ट निक्षून सांगतो ती लक्षात ठेव. इथून पुढे माझ्या ताईच्या बाबतीत एक जरी चूक केलीस ना तर माझ्या